मंडळी नमस्कार. आपला चॅनल फिरस्ती आणि बरंच काही मध्ये स्वागत आहे. हा माझा मित्र गिरीश आहे आणि आज आपण होळीनिमित्त त्याच्या आजोळी कोकणामध्ये आलेलो आहे. संगमेश्वर तालुक्यातलं देवरुख. देवरुख तसं बऱ्यापैकी एक मोठी शहरच आहे आणि देवरुखपासून एक 5 किलोमीटरवर कोंड ओझरे म्हणून हे गाव आहे. आपण साधारण 9:30 वर निघालो आणि आंबाघाट मार्गे 3:30 पर्यंत पोहोचलो इथे. तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कोकणातलं होळी सेलिब्रेशन खूप छान असतं. घराघरातनं पालख्या नाचवल्या जातात, नमन वगैरेचे प्रोग्राम असतात. तर खूप छान व्हिडिओ असणार आहे, तर पूर्ण बघा. पुण्यावरनं आम्ही पुणे, कराड, कोकरूड, मलकापूर आणि आंबाघाट मार्गे देवरुखला आलो. हे आंबाघाटाचं दृश्य आहे. रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं काम खूप जोरात आहे आणि बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन आहे, पण रोड चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तुम्ही डेफिनेटली ह्याचा वापर करू शकता. आम्ही इथे पोचलो आणि हे छान वाडीमधलं दृश्य आहे. गाडी पार्क करून थोडं असं पुढे चालत जावं लागतं घरी. ही शेणाने सारवलेली जांभ्या दगडातली घरं बघून खूप छान वाटतं. पावसाळ्यात इथे खूप पाणी भरतं खाली, म्हणून असा लाकडी साको केला आहे क्रॉस करायला. आणि हे मामांचं घर. आम्ही पोचलो आणि 15-20 मिनिटातच घरी पालखीचं आगमन झालं. विधीपूर्वक पालखी आणि पालखी आणणाऱ्यांचं योग्य ते स्वागत केलं गेलं. मग अशी ही पालखी घरामध्ये घेतली जाते. युजली आपण देवांना भेटायला मंदिरात जातो, पण होळीला कोकणामध्ये पालखीतनं देवच आपल्या घरी येत असतात. हा एक खूप उत्साहपूर्ण सोहळा असतो आणि नक्की अनुभवण्यासारखा आहे. पालखीतनं देवांचं आगमन झाल्यानंतर ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्यांनी पूजन, समई, घंटा देणे वगैरे हे सगळे विधी पार पाडायला सुरुवात झाली. पालखीचा मान देण्यात आला. वजन भरपूर आहे, वाजायला चांगली आहे. पूजा करू नका इतकी गेली सबाई त्याला एक तुरगा पद्धतशीर काढायचं, गडबड नाही काढायची आणि भाजी करू. ज्याला आता हौस आहे तेवढाच पण त्या पद्धतीचं वाचतात. हे सगळ्यात आम्ही नाचवतो, कोण पप्पे हे दोघं असतात. मी संजयला आम्ही ढोलाला गेले की नाचवत कोण संदीप
अशा पद्धतीने सगळे विधीपूर्वक पूजा वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवून नंतर मग हे असं देवांना गाराणं घातलं जातं. कौल वगैरे करतात. तिने बाहेर तुझ्या हात पिढीची वडील तिच्या मनोभावना पूर्ण करून आज रोग पिढा काय असेल क्लेश काय असेल त्याला तुझ्या पाहिजे धूम काढून इथपासून इथपर्यंत तर मग सुखाने सांभाळणे दाखवलेलं बिना यांचं नाव तुझं आईच्या नावानं तू आहेस ना. आता आई मोठी नव्ह मोठी आहे पण घरचा हाताने तू गिरीश रामदासकर यांनी पासोडा सवा आज लाडू आणि घंटा आई कशाबद्दल पासोडा ह्या तिच्या मनाभावना का ज्या आईच्या आणि त्याचे काय झालेले आहे पण त्याचा आज 2004 आज होत नाही आज होय पण झाला नोकरी नंतर लागला आई शेअर दिला पण आज त्याचं काही सुद्धा आज लेकराला होत नाही पैसा आहे सगळं काय पण त्याचे इच्छा पूर्ण कर आणि रखवाजीराव बिराने मान्य करू आणि काय अशा प्रकारे योग्य ती पूजा घेऊन आणि मान घेऊन नैवेद्य घेऊन देव पालखीतनं पुढच्या घरी प्रस्थान करतात. मग इथल्या सगळ्या भाविक आणि जमलेल्या गावकऱ्यांनी मिळून इथे छान भजन म्हटलं. आज पालखीचा शेवटचा दिवस होता. मग समाज मंदिराच्या जागेमध्ये रात्री पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मंडळी, हा सोहळा तर खूपच छान असतो. म्हणजे खूपच हा अनुभवण्यासारखा सोहळा आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारे छान पारंपरिक नाचाच्या पद्धतीनं ही पालखी नाचवण्याचा कार्यक्रम केला जातो. चला जरा आपणाला त्याचा छान मस्त अनुभव तुम्हाला मी दाखवतो.
यंदा थोडी गर्दी कमी होती, त्यामुळे साधारण 2-2.5 तासाचा हा कार्यक्रम चालला. मग त्यानंतर पालखीनं पुढे प्रस्थान केलं आणि आता देव तिथे मंदिरात जाऊन विसावणार. जाता जाता हे चंद्राचं खूप विलोभनीय दर्शन झालं. मंडळी सुप्रभात. काल कसा वाटला मग पालखी सोहळा, पालखी नाचवण्याचा कार्यक्रम? खूप छान असतो हा अनुभव. रांगो गावात आलेलो आहे. हे मित्राचं गाव आहे, जे ते आजोळ होतं जिथे काल आपण होतो, आणि हे आता त्याचं गाव आहे. इथे त्याचे टाकदेव वगैरे असतात भावकीमध्ये. मग इथल्या पण पालखीला योग्य तो मान द्यायला आम्ही आलो आहे. सुंदर मूर्ती आहे. वाटेमध्ये हा छोटासा एक ब्रिज लागतो आणि इथनं छोटा पाण्याचा प्रवाह होता. या 2 पक्षी दिसले मासे टिपताना. साधा एक छोटा ब्रिज आहे आणि एक पाण्याचा प्रवाह आहे मंडळी. पण या कोकणात आला ना की या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला इतक्या मनमोहक वाटतात ना की इथे तुम्ही कितीतरी वेळ असंच हे सगळं अनुभवत या ते वेळ घालवू शकता. म्हणजे खूप छान निसर्ग संपन्न असं आहे कोकण. चला मंडळी, अशा पद्धतीनं आपण कोकणात होळीच्या निमित्तानं पालखीचा उत्सव बघायला आणि योग्य तो मान द्यायला आलो होतो मित्राच्या गावी. आपण परत पुन्हा निघालेलो आहोत. हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आपण भेटू असंच पुढच्या एखाद्या छान सफरीमध्ये, अनुभवामध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.